हाय हॅलो, कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर बघा, बरेच दिवस माझे ना जे व्लॉग्स आहेत ते रेग्युलर येत नाही आहेत. त्याचं कारण असं आहे की माझी ना जसं काही पाऊस पडला आहे ना तसं तब्येत म्हणजे डाऊनच आहे. सगळ्यांना आजारच जसं काय मागे लागलेत. विहान, स्वीटू, मिस्टर आणि मी सगळेच आजारी आहोत. एकाचं झालं की एकाचं चालूच आहे. त्याच्यामुळं ना व्हिडिओ शूट करणं होतं आहे पण एडिटिंगला काही वेळच भेटत नाही आहे. आणि आपण आजारी असलं ना तर काही नाही वाटत, पण मुलं जेव्हा आजारी असतात ना तेव्हा मात्र खूप त्रास होतं. असं वाटतं ना त्यांच्यापेक्षा अजून 2 दिवस आपण जास्त आजारी झालो ना तर बरं होईल, कारण ते तेवढं त्रासच देतात मुलं. तर असो बघा. तर बघा, मी आज तुम्हाला ना माझं काही डेलीचं रुटीन आहे ना ते शेअर करणार आहे. तर आज ना विहानला मी स्कूलला पाठवणारच होते, तर त्याच्यासाठी ना मी बघा घेतलेले आहेत. रात्रीच ना मी वाटाणे भिजत घातलेले. तर वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी बघा हा जो कुकर आहे ना माझा, त्या कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकलं, कांदा टाकला तळण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ना जे घरी वाटण बनवलेलं आहे ना मी ते टाकलं. वाटणची रेसिपी ना मी तुम्हाला शेअर केलेली आहे मागे. माझे आधीचे व्लॉग्स बघा, तुम्हाला समजून जाईल. वाटण टाकलं त्याच्यामध्ये, त्यानंतर बघा टोमॅटो टाकला आणि जे कांदा लसूण मसाला आणि जो माझा घरगुती लाल तिखट आहे ना तेवढंच वापरलेलं आहे. आणि सगळं काही बघा व्यवस्थित फ्राय करून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकले. त्यानंतर वाटाणे रात्री भिजत घातलेले बघा, हे वाटाणे टाकले आणि त्याच्यानंतर विहान आणि स्वीटूला ना बटाटे खूप आवडतात भाजीमध्ये. आणि बटाटा टाकलं ना तर भाजी आहे ना अशी आपली जरा आळून येते, दाटसर होते. त्याच्यामुळं बटाटा मी नेहमीच टाकते कडधान्याच्या भाज्यामध्ये. तर बटाटा टाकला, त्याच्यामध्ये मी 2 बटाटे टाकले. त्याच्यानंतर बघा मस्त त्याला हलवून घेतलं, मिक्स केलं आणि झाकण लावून 2 शिट्ट्या काढल्या. त्याच्यात नंतर बघा बाजूला आहे ना मी एका कुकरमध्ये भात लावलेला आहे. कारण बघा कडधान्याची भाजी असेल ना तर भात मात्र मला तरी प्रचंड आवडतो, विहानलाही आवडतो, तसंच घरी सर्वांनाच आवडतं. तर इकडं दोन्ही गॅस चालू आहेत माझे आणि इकडं बघा मी लगेच घेतलेले आहेत चपात्या करण्यासाठी. तर विहानला टिफिन द्यायचा होता म्हटलं, म्हणून बघा जरा जास्त चपात्या बनवते. तर इकडं ना कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत इकडं लगेच साईडला मी तवा ठेवून घेतलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे प्रॉब्लेम बघा, एक गॅस फास्ट चालतो आहे आणि एक स्लो चालतो आहे. त्याच्यामुळं ना जी जेवणाची स्पीड असते ना ती बनवायची ती स्लो होत चाललेली आहे आणि काम माझं जास्त वाढतच चाललं आहे असं वाटतंय. तर असं बघा, इकडं बघा मी चपात्या बनवायला घेतल्यात आणि तुम्ही बघू शकता चपात्या कशा टम्म फुगत आहेत. तर ही 4 फोल्डिंगची चपाती बनवते मी. मला ना साधी दुसरी काही चपाती एवढं जमत नाही. आणि पहिलं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मला चपाती काय एवढी परफेक्ट जमत नाही, जशी जमते ना तशी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर असं बघा इकडं झालेल्या आहेत माझ्या चपात्या बनवून, म्हणजे झाल्या नाही आहेत, चालूच आहेत. आणि बघा लगेच विहानला आणि स्वीटूला नाश्ता द्यायचा होता मला, म्हणून मी ना एका प्लेटमध्ये भाजी दिलेली आहे आणि विहानला ना 2 चपात्या दिलेल्या आहेत नाश्त्यासाठी. तर इकडं ना त्याला नाश्ता दिला, ते काही शूट केलंच नाही. त्याच्यानंतर मी राहिलेल्या ज्या चपात्या होत्या ना ते पटापट करून घेतल्या आणि विहानचाही तोपर्यंत इकडं नाश्ता झालेला. तर त्याला ना मी त्याची जी बॅग आहे ना ती भरत होती. कारण बघा हाफ डे स्कूल असल्यामुळं काय होतं आहे की जे मोजके जे पिरियड आहेत त्यांचे सकाळचे तेवढेच होत आहेत. त्याच्यामुळं पूर्ण बॅग द्यायची की अर्धी द्यायची तेच समजत नाही. कारण एकच बुक आहे त्याच्यामध्ये ना 4 सब्जेक्ट एकाच बुकमध्ये आहेत त्याचे. त्याच्यामुळं ते बुक तर कंपल्सरी द्यावंच लागतं. फक्त नोटबुक आहेत ना ते कमी जास्त होतात. तर असो, इकडं बघा मी त्याची घेतलेली आहे बॅग भरण्यासाठी. टिफिनही भरून ठेवला आहे, बॅगही भरून ठेवलं आहे. आणि बघा विहान घेतलेला आहे कपडे घालण्यासाठी. त्याचे कपडे इकडं घालून होत आहेत, तोपर्यंत ना मी इकडे बॅग भरून घेते. मी नेहमीच तुम्हाला आवर्जून सांगते की सकाळी आहे ना माझ्या मिस्टरांची मला खरंच खूप मदत होते. म्हणजे बघा विहानला अंघोळ घालणं, कपडे घालणं, त्याचे केस विंचरणं, तेल लावलं केसांना, अशी बरीच कामं सकाळची ते करतात, मुलांची तरी. त्याच्यामुळं मला ना खरंच खूप आधार वाटतो त्यांचा सकाळी सकाळी. तर इकडं ना त्यांनी त्याचे केस वगैरे विंचरलेले आहेत. इकडं माझा स्वयंपाक म्हणजे किचनमधलं जे काही आहे ना
ते मी आवरत होती. तर इकडं विहान तयार झाला आणि स्कूलला गेला. त्याच्यानंतर बघा हे दुपारचं मी शूट केलं होतं, तर टेरेसवर जाऊन शूट केलेलं. तर बघू शकता किती पाणी म्हणजे पाऊस किती पडतोय आणि बघा कसं म्हणजे तळं साचल्यासारखं झालेलं आहे, सगळीकडे पाणी जमा झालेलं आहे. खूप छान वाटत होतं. तर बघा असा पाऊस पडत होता आणि त्यांचा ना मला कॉल आला की कहू काय करतेस? तर मी म्हटलं काय नाही बसले. तर मला बोलतायत बघ एवढा पाऊस पडतोय आणि मला ना काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते. मी म्हटलं ठीक आहे काय बनवू सांगा. तर ते बोलले की भजे वगैरे बनवशील का? तर मी म्हटलं ठीक आहे बनवते, पण कुठली भजी बनवू सांगा. तर मला बोलतायत कांदा भजी बनव आणि मस्त कुरकुरीत बनव. आता नवऱ्याला एवढी खायची इच्छा झाली आहेच म्हटल्यानंतर आपण नाही तरी कसं म्हणायचं. मग बघा मी उठली लगेच आणि 4 कांदे घेतली, 4-5 मस्त बारीक उभी कट करून घेतली. म्हणजे काय मला भजी मस्त कुरकुरीत बनवायचे आहेत ना, तर मग बारीक कांदा कट करून घेतला. त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं मीठ आणि बघा मस्त ना हा कांदा आणि ते मीठ हातानं मस्त क्रश करून घ्यायचा. म्हणजे काय होईल कांद्याचं जे पाणी आहे ना ते बाहेर निघेल. त्याच्यामुळे आपल्याला दुसरं काही पाणी वापरायची गरज लागणार नाही कांदा भजी बनवण्यासाठी. तर आता भजी कुरकुरीत होण्यासाठी बघा मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं आपलं जे तांदळाचं पीठ असतं ना ते टाकलेलं आहे. त्याच्यामुळं काय होतं भजी कुरकुरीत होतात. त्यानंतर त्यात थोडीशी टाकली कोथिंबीर आणि ओवा आहे ना तो हातावर थोडासा रगडून टाकला. म्हणजे काय होईल ओव्याचा जो फ्लेवर असतो ना तो खरंच चांगला म्हणजे छान टेस्ट येते त्याने आणि पोटही जास्त काही म्हणजे गॅस वगैरे पकडत नाही म्हणून. आता बघा त्या कांद्याला जेवढं लागेल ना तेवढंच पीठ टाकून मी मस्त मध्ये मिक्स करून घेतलं. कारण बघा कांद्याला मी आधी मीठ लावलेलं त्याच्यामुळं काय झालं कांद्याने पाणी सोडलं बऱ्यापैकी आणि ना ते जेवढं पाहिजे ना तेवढं पीठ बरोबर त्याने ओढून घेतलं म्हणजे कांद्याने आणि व्यवस्थित तो बॅटर तयार झाला बघा. दुसरं कुठलंही पाणी वापरलेलं नाही आहे मी त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा मी डायरेक्ट कढई ठेवली गॅसवर आणि तेल तापाय ठेवलं. तेल जसं काय तापलं ना जास्त पण तेल कडक होऊ द्यायचं नाही, मीडियम झालं ना की लगेच भजी सोडून द्यायची मध्ये आणि भजी सोडली ना की मस्त ती ना तांबूस रंगावर तळून घ्यायची. तर आता मी काय केलं इथं ना कांदा भजी सोडण्यासाठी ना मी ना काटा स्पूनचा वापर केलेला आहे. कारण ना काटा स्पून वापरला ना तर ते बरोबर कांद्याचे जे आहेत ना लेअर ते पण बरोबर सुटतील तेलामध्ये. आणि बघा दुसरं म्हणजे काय हाताने जेव्हा पकडतो ना आपण ते बेसन सोडताना तर ते हातावर तेल उडणार नाही आणि भाजणार नाही म्हणून. तर बघा इकडं झालेले आहेत भजे तयार आणि हे पण घरी आले होते फ्रेश होऊन बसले होते बेडवर. म्हणलं लगेच गरमागरम त्यांना भजी द्यावीत आणि त्यांचे एक्सप्रेशन बघून बापरे मस्तच वाटलं मला. त्यांना खरंच खूप भजी आवडलेली आणि खूप कुरकुरीत मस्त झालेली. तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐकलत ना तर आवाज पण येईल बघा. याला म्हणतात बघा खरं सुख. मस्त मी गरम गरम भजी दिलेत आणि त्यांनी मस्त गाणी लावली होती आणि मस्त विहान आणि ते दोघे पण बसून मस्त भजी खात होती. तर आता बघा मी भजी बनवलेत त्यांना खूप आवडली आणि प्रेमाने मला बोलतायत तू पण खाऊन बघ. कारण मी ना खरंच भजी बनवली पण त्याच्यात मीठ कमी पडलं आहे की मिरचू जास्त झालं आहे मी काहीही चेक केलं नव्हतं. तर परफेक्ट बनलेली पण भजी आणि मला त्यांनी एवढं प्रेमानं भरवलं. तर मी म्हटलं ठीक आहे चला खाऊयात. तर असं बघा इकडं झालेलं आहे म्हणजे त्यांचं चालू आहे खाणं आणि मस्त गाणे वगैरे लावून त्यांचं चालू होतं. स्वीटू मात्र घरी नव्हती तर तिला बोलवण्यासाठी विहान गेला. कारण बघा मुलं असतील ना तर त्यांनाही खायला खरंच मस्त छान वाटतं.
आणि बघा आता नुसती भजी खात आहेत, तर त्यांना नुसती भजी नको होती, तर त्यांना त्याच्याबरोबर पाहिजे होत्या हिरव्या मिरच्या तळून. तर म्हणलं ठीक आहे, आता त्याही देऊयात बनवून. आता एवढी मेहनत केली तर हिरव्या मिरचीसाठी काय जाते, म्हणून मी ना घेतल्या इकडे हिरव्या मिरच्या तळण्यासाठी. आणि तेवढ्यात बघा इकडं सिटू आली आणि सिटूला ते बघा भजी भरवत आहेत. तर सिटूला एक खरंच खूप आवडली. आता बघा काही मुलं बघा कशी एक्सप्रेशन देतात, एवढं बघून मला खरंच खूप आनंद वाटतो की व्हिडिओ भले कोण लाईक करू दे किंवा नको करू दे, पण हे जे आहे ना त्यांचे बघा एक्सप्रेशन जे असतात ना ते स्वतःहून ते स्वतः देतात बघा. आता मी तिला काय विचारलं नव्हतं कसे झालेत काय, ती स्वतः पप्पाला सांगते की पप्पा भजी म्हणजे म्हणजे हाताचे तिचे एक्सप्रेशन होते ना त्याच्यावरून तर तुम्हाला कळालंच असेल की भजी कशी झालेली. आणि बघा इकडं ती असे एक्सप्रेशन देते हे मला कधी कळालं, जेव्हा मी व्हिडिओ एडिट करत होती ना तेव्हा मी बघितलं की ती किती म्हणजे तिचे एक्सप्रेशन कसे होते. कारण मी ह्यांना भजी दिली खायला आणि मी गेलेली किचनमध्ये मिरची तळण्यासाठी. तोपर्यंत बघा एवढी आनंदानं खात होती ना. मला खरंच छान वाटतं की नवीन नवीन काहीतरी मुलांना बनवून देणं, त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं चांगलं बनवून त्यांना खायला देणं. हां भले हे तळलेलं आहे पण हेल्दी घरातलंच आहे. दोघे एकत्र नसतात ना विहान आणि सिटू, तेवढं घर मात्र शांत राहतं. दोघे एकत्र आली ना एक सेकंद दोघांचंही जमत नाही. कशावरून ना कशावरून दोघांची भांडणं चालूच असतात. तर इथंही आता तेच कारण झालं बघा. खुर्चीवर आधी विहानच बसलेला, तो तिला बोलवून आणला तरी पण बघा मॅडमची किती दादागिरी असते आमच्या. म्हणजे त्याला थोडा वेळ बसू दिलं नाही तिने, एकटीच बसले एवढ्या खुर्चीवर आणि त्याला मात्र उठून शेवटी बघा तोच ॲडजस्ट करतो आणि तो उठून बसला बेडवर. तर असं मोठ्याला नेहमी बघा ॲडजस्टच करावं लागतं. कारण मी लहान बहीण आहे आणि मला माहीत आहे माझी मोठी बहीण माझ्यासाठी खरंच, मोठी बहीण म्हणण्यापेक्षा माझे सगळे मी लहान आहे पण म्हणजे माझ्या 2 बहिणी मोठ्या आहेत आणि भाऊ मोठे आहे, ते सगळे ॲडजस्ट करतात. मी मात्र माझा हट्ट सोडत नाही, अशीच मी पण. तर मला हसायला आलं कारण बघा मी लहान होती ना तेव्हा, आत्ताही मी अशीच आहे. आता तुम्हाला हे खरं आहे ना ते सांगते. तर असं बघा इकडं झालेल्या आहेत माझ्या मिरच्या तळून आणि त्यांना बघा मस्त मीठ भुरभुरलं मिरचीवर आणि त्यांना दिलं आणून खाण्यासाठी. आत्ता फक्त मिरचीवर मी मीठ भुरभुरून आणून दिलं, पण मुलांनी पण बघा ती मिरची खायला घेतली. मला ना आश्चर्यच वाटलं की स्वीटू आणि विहान दोघंही बघा ती मिरची ट्राय करत होते. हां भले ही मिरची ना एवढी गरम नव्हती, म्हणजे सॉरी एवढी तिखट नव्हती, पण तरी पण बघा ती ट्राय करत होती. म्हणजे बापरे, असू द्या आता खाते तर खाऊ द्या. बघा तिच्या हातात तुम्हाला मिरची दिसतच असेल. मुलं खाताना तरी नीट खातात का बघा. तेवढा ग्लास भरून पाणी दिलेलं पिण्यासाठी, तर तेवढं सांडून ठेवलेलं विहाननी आणि सुटूनी. तर तेवढं पुसून घेतलं एका साईडला बघा. आणि इकडं सुटूना मिरची खात नव्हती, तर ते मिरचीवरचं मीठ होतं ना ते खात होती. मी नंतर लक्ष केलं की ते मीठ असतं ना वरचं ते खात होती. तर असं बघा आजचा ब्लॉग्स ना मी इथंच थांबवते. तर आजचा ब्लॉग्स तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप 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 मौल्यवान आहे. तर भेटूयात आता उद्याच्या ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.